ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आणि मी आलेली आहे अरावी बीच इथे. अरावी बीच म्हणजेच कोंडिवली बीच आणि हा व्हाईट सँड असा समुद्र किनारा आहे. इथे सगळी वाळू व्हाईट आहे आणि खूप सुंदर आहे आणि एक नंबर ब्युटिफुल असा बीच आहे हा. तर मी तुम्हाला दाखवते. तिकडे सगळीकडे अशी व्हाईट सँड दिसत असेल तुम्हाला. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये हा मला वाटतं सगळ्यात सुंदर समुद्र किनारा असेल आणि मला खूप आवडला. ॲक्च्युली दिव्यागर, श्रीवर्धन बीच आणि अरावी बीच आणि अजून कोणता होता, हरिहरेश्वर बीच, हे सगळेच सुंदर आहेत आणि मला खूप आवडले. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप. पूर्ण आयटनरी कसं यायचं आणि कुठे कुठे फिरायचं याच्या सगळ्या डिटेल्स मी माझ्या एका सेपरेट व्हिडिओमध्ये देणार आहे. माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही बघू शकता. त्यासाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावरती तुम्हाला समजेलच. ओके. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आम्ही हरिहरेश्वरवरून अराउंड 1:30 वाजता निघालो आणि आम्ही पोहोचलेलो आहोत अरावी बीच इथे, जो आम्ही रिसॉर्ट बुक केलेला आहे तिथे. आता वाजलेले आहे दुपारचे 2:30. बरोबर 1 तासात आम्ही इथे पोहोचलो. आमच्या या रिसॉर्टचं नाव आहे व्हाईट सँड बीच रिसॉर्ट. आणि ह्या समोर ज्या तुम्ही बघताय कॉटेजेस ते आहेत सुपर लक्झरियस कॉटेजेस आणि या साईडला माझ्या समोर जे आहेत हे आहेत लक्झरियस कॉटेजेस. तर असे 2 डिफरंट टाईपचे कॉटेजेस इथे अवेलेबल आहेत. तर मी तुम्हाला आता देते लक्झरियस कॉटेजचा मस्त असा पूर्ण रूम टूअर. तर इथे डोअर आणि विंडो ही पूर्ण ग्लासची आहे आणि समोर बघताच तुम्हाला दिसतोय हा प्रशस्त असा बेडरूम आणि इथे आहे किंग साईज बेड आणि एक AC दिलेला आहे. तर इथे लेफ्ट साईडला दिसतंय ते आहे वॉशरूम आणि इथे मस्त एक मिरर दिलेला आहे. आणि इथे आल्यावर एक तुम्हाला रूम दिसेल छोटीशी, ही आहे चेंजिंग रूम. आणि इथे तुम्ही तुमच्या सुटकेस बॅग्स ठेवू शकता. इथे कपडे तुम्ही तुमचे अडकवू शकता. हँगर दिलेले आहेत, एक छोटंसं कप्बर्ड दिलेलं आहे आणि एक इथे मिरर दिलेला आहे. आणि इथे बघू शकता मिररच्या खाली एक युनिट आहे आणि समोरच एक TV दिलेला आहे. टीव्हीच्या खाली TV युनिट आहे. आणि बघू शकता तुम्ही या साईडला आहे वॉशरूम. तर आपण आता वॉशरूम बघूया कसं आहे. वाव, वॉशरूमसुद्धा खूप मस्त क्लीन आणि स्पेशियस आहे. आणि तुम्हाला इथे दिलेले आहेत सेट्स ऑफ 2 सेट्स आहेत टॉवेलचे आणि गीझर आहे आणि मस्त क्लीन मला वाटतंय, छान दिलेलं आहे, खूप मस्त आहे. तुम्हाला इवन इथे शॉवर जेल आणि शॅम्पूसुद्धा दिलेला आहे. आणि चला आता आपण बाहेर येऊया. ही अशी मोठी प्रशस्त पूर्ण फुल साईज ग्लासची विंडो आहे आणि हे समोर मिरर आहे. मला हा मिरर खूप आवडला. आणि समोर बघू शकता हे जे समोर कॉटेजेस दिसतात ते सुपर लक्झरियस कॉटेजेस आहेत. आम्ही हा जो कॉटेज बुक केलेला आहे तो आहे लक्झरियस कॉटेज. तर या कॉटेजचं टॅरिफ आहे पर नाईट 6000 रुपीज. आणि हे जे समोर दिसत आहे ते सुपर लक्झरियस 8000 रुपीज टॅरिफ आहे त्याचा पर नाईटसाठी आणि ब्रेकफास्ट इन्क्लुझिव्ह असतो. इथे आम्हाला दिलेला आहे एक मिनी रेफ्रिजरेटर आणि इथे तुम्हाला बघा मारीगोल्डचे 2 बिस्किट दिलेले आहेत, कप मस्तपैकी. आणि इथे चहा कॉफी बनवण्यासाठी सर्व जे साहित्य लागतं ते. आणि मस्त अशी केटल दिलेली आहे पाणी गरम करण्यासाठी. एक पाण्याची बॉटल, ग्लास दिलेले आहेत. काय झालं खाऊ हवाय? थांब जरा, मी आत्ताशी चालली आहे बाळा. माझ्याकडे आली, तिला वाटलं मी काय तर खायला देईल तिला. ओ काय झालं, काय आता नाही आहे बाळा माझ्याकडे काय खायला, थांब जरा. ओ गोडेच ग तू.
खूप गोड आहेस ग. नाव काय तुझं? नाव काय ग तुझं? थांब मी येते थोड्या वेळाने तुला खाऊ देते. हां मी खाऊ देते तुला थोड्या वेळाने थांब. तिला गोंजरून घ्यायचंय वाटतं. मज्जा येते. झोप येते. झोपली लगेच. लगेच झोपली तू. झोप 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 झोप. मी येते हा जेवून. झोप. ते आमच्या इथे येऊन बसली आहे. ओ थांब आले मी लगेच जेवून. ओके मी जेवून आले. बाय. आले थांब. तिला गोंजरायला हवंय कोणतरी. हा असा पूर्ण मस्त असा इथला मस्त नजारा आहे. मला इथली वाईब खूप आवडली. माझ्यावर मागे मागे आलीस तू. हो माझी बाई थांब जरा. बघ. अरे कुठे जाते तू? थांब माझ्या पायाच्या भोवती भोवती गोल गोल फिरतीये. आणि हे आहे इथलं रेस्टॉरंट प्लस रिसेप्शन. इथे ब्रेकफास्ट इन्क्लुडेड असतो आणि इथे सर्व प्रकारचं फूड भेटतं. पंजाबी, चायनीज, तंदूर, सी फूड. आणि ही आता माझ्या मागे मागे आली. हां हो 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 हो. थांब 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 ग माझी बाई. माझ्या मागे मागे येतेस. थांब जरा. थांब जरा. तू थांब ग जरा. थांब मला जेवू दे अजून. दुपारचे 3:30 वाजलेत आणि रेस्टॉरंटचं किचन 3 वाजता बंद होतं. आम्हाला यांनी कॉल केला रेस्टॉरंटमधून की जेवायला या, नाहीतर नंतर किचन बंद होणार आहे. तर मग आम्ही जेवायला आलो. हे इथलं मेन्यू कार्ड आहे. तर आम्हाला दिलेलं आहे एक सरबत, लिंबू सरबत पीत आहे आम्ही दोघं मस्त असा. ॲक्च्युली जास्त भूक नाही आहे आम्हाला म्हणून आम्ही व्हेज बिर्याणी मागवली आहे. तर अशी आलेली आहे व्हेज बिर्याणी आणि रायता पण आला होता, पण आम्ही रायता खात नाही म्हणून आम्ही रिटर्न दिला. हिला आम्ही जे बिस्किट होतं मारीगोल्डचं ते खायला दिलेलं आहे. तिला भूक लागली आहे बिचारीला. कधीपासून ती माझ्या मागे पुढे करते. खा खा ग माझी बाई. खाऊन बघा आता कशी पसरली. हे बिस्किट राहिलेत. हे कोण खाणार ग ठमू? ए ठमा हे खा धर आधी. लगेच झोप आलेला. धर धर. झोप आली. आता हे नंतर खाशील का तू? आता मी आतमध्ये आले. तिला आतमध्ये यायचं होतं आणि बघा आता कशी बाहेर चेअरवर बसली आहे. हां आवाज नाही जाणार आता कारण मी आतमध्ये ती बाहेर आहे. ही अजून इथेच बसली आहे. काय झालं तुला? बघा. ओ काय खाल्लं तर नाही तू मगाशी बिस्किट? तिला आतमध्ये का जायचंय? तिला घर हवंय स्वतःचं असं हक्काचं घर. हा तिला कोणतरी हवंय मालक जो तिला घरामध्ये घेईल. है की नाही ग? आता ती तुझ्या मागे मागे येणार वाटतं आपल्या. इथे पण तुळशी लावलेल्या आहेत. ती इथे पण आहे मांजर. तीच आहे का? सांडलं वाटतं ती.
ती मांजर त्यांच्याकडे गेली आणि त्यांचा चहा सांडला. इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असं स्लायडिंग वगैरे दिलेलं आहे. हा, किड्स प्ले एरिया. हो वाव, ट्रॅम्पोलिन पण आहे. नको नको, लय लहान मुलांसाठी आहे. ओय, ते लहान मुलांसाठी आहे कृष्णा. नको, तू लहान नाही आहेस. तिथे लिहिलं आहे नको 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 प्लीज. 15 years. Kids above 15 years are not allowed. Please, you are not kid. Bug. And you can see these all are super deluxe rooms. सादिक सरांसोबत थांबा. शोधा लागेल इकडे बाजूला आहे सर. अच्छा ओके, थँक्यू. नंतर उद्या ॲक्च्युली आम्ही बीचवर चाललोय आणि आम्हाला बीचवर बसायला मॅट हवी आहे. ती घेऊया, ती वाली चांगली आहे. हा, येताना पाय धु. आता पाय थोडी खराब आहेत. फोल्ड करून घेऊया ना, फोल्ड करा. इथूनच आहे का बीच? तर आता आम्ही आमच्या रिसॉर्टच्या समोरच बीच आहे आणि त्या बीचचं नाव आहे अरावी बीच. त्यालाच कोंडिवली बीच पण बोलतात. तर हा प्युअर व्हाईट सँड बीच आहे, म्हणून रिसॉर्टचं नाव आहे व्हाईट सँड रिसॉर्ट. तर आता आम्ही त्या बीचवर चाललोय. स्पेशली त्या बीचवर जाऊन एन्जॉय करण्यासाठी आम्ही हे रिसॉर्ट बुक केलेलं आहे. वाव, जस्ट वेट अँड वॉच. दिस इज द बीच. हा बघा समुद्र किनारा समोरच. एक मिनिट. हा, हे बघा, हा आहे मस्त असा व्हाईट समुद्र किनारा आणि ही आहे रिसॉर्ट. अरे बघा गाडी येते का, चला पटकन. हा कोस्टल रोड आहे. दिव्यागर वरून तुम्ही श्रीवर्धन पर्यंत, दिव्यागर टू श्रीवर्धन असा हा कोस्टल बीच आहे, सॉरी कोस्टल रोड आहे. घाबरवतो काय. तर आम्ही आपले जे हे सर्व समुद्रकिनारे आहेत हे खूप लेस क्राऊडेड असे समुद्रकिनारे आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात एवढे सुंदर समुद्रकिनारे असतील असं मला वाटलं नव्हतं.
कोकण म्हणजे स्वर्ग म्हणतात ना, तसंच आहे. खूप छान आहे कोकण. आणि इथलं जेवण पण छान आहे. इवन आम्ही ज्या ज्या रिसॉर्टमध्ये स्टे केला तिथे ब्रेकफास्ट खूप छान होता, जेवणसुद्धा छान होतं, आम्हाला आवडलं. तुम्ही बघू शकता माझे एक एक व्लॉग मी अपलोड केलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनेलवर. ते तुम्ही बघून घ्या एकदा. त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे की तिथे काय काय ऑप्शन्स होते जेवायला आणि कशा रूम होत्या, म्हणजे कसे कॉटेजेस होते. आम्ही कॉटेजेसमध्ये स्टे केला होता. आपल्या बजेटमध्ये बसतील असेच कॉटेजेस होते. अराउंड 5000पासून स्टार्टिंग होती. तुम्ही ते सुद्धा बघा माझे व्लॉग्स. मी पूर्ण डिटेल व्लॉग टाकलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनेलवर. आणि अजून सांगायचं झालं तर काय नाही, गुगल मॅप यूज करायचा. पण कधी कधी काय होतं, गुगल मॅपमध्ये सुद्धा समजत नाही की नक्की कोणता रूट दाखवत आहे. जरा क्रॉस चेक पण करायचं. आजूबाजूला इथे गावातल्या लोकांना विचारायचं, कोणी भेटतील त्यांना, की हा रस्ता नक्की इकडेच जातो का. कारण कधी कधी ना समजत नाही. आम्हाला पण असं झालं तर आम्ही 2-4 वेळा विचारलं आणि मग क्रॉस चेक केलं की हा बरोबर रूट आहे. आणि अजून सांगायचं झालं तर सर्व छान होतं, मला खूप आवडलं. आम्ही 3 डेजचा स्टे केला होता, म्हणजे स्टे केला आहे. आता आम्ही अरावी बीचवर आहे आणि तेव्हा मी हा व्हिडिओ बनवला आहे. आता वाजलेले आहेत रात्रीचे 7 आणि पूर्ण अंधार झालेला आहे बीचवर. आम्ही बीचवर होतो आता. बघा पूर्ण अंधार झालेला आहे. आणि हा आहे रिसॉर्टला जातानाचा रस्ता. मस्त असा प्रायव्हेट बीच आहे त्या रिसॉर्टला. आता आम्ही चाललेलो आहोत रिसॉर्टवर. ऑलरेडी इट्स 7 o'clock आणि खूप मज्जा केली. असं मस्त असं लाइटिंग केलेलं आहे. तर नाईटमध्ये रिसॉर्ट किती छान दिसत आहे, बघू शकता तुम्ही. मस्त असं लाईट्स आणि शांतता. समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय केलं आणि आता 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही मागवली आहे चहा आणि कॉफी. तर थंडी आहे इथे. बाकीच्या ठिकाणी एवढी थंडी नव्हती, पण इथे जास्त थंडी आहे आणि म्हणून आम्ही आता गरम गरम चहा पितोय. कृष्णाने मागवली आहे कॉफी. तर चला आम्ही एन्जॉय करतो मस्त चहा आणि कॉफीचे सिप घेत. इथे जे सर्व काम करणारे आहेत ते हॉटेल मॅनेजमेंटचे स्टुडंट आहेत. इंटर्नशिप करण्यासाठी या रिसॉर्टमध्ये जॉईन झालेले आहेत. तर खूपच प्रोफेशनल असं इथलं सर्व्हिस सर्वांची आहे आणि खूप छान सर्व्हिस, हेल्पफुल आहे ते सर्व. तर इथे आहे एक मस्त असा स्विमिंग पूल, खूप छान आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे असा मस्त असा टेबल टेनिस दिलेला आहे आणि कॅरम दिलेला आहे. आणि इथे असा सनबाथसाठी सनडेक दिलेला आहे. आणि इथे असा मस्त झुला दिलेला आहे जो माझा सगळ्यात फेवरेट पार्ट आहे. तर मी आलेली आहे इथे स्विमिंग पूलच्या जवळ आमच्या रिसॉर्टवर आणि मस्त असा झुला घेत थोडासा टाईम स्पेंड करत आहे. तो आम्ही चाललेलो आहोत डिनर करायला. 9 वाजलेले आहेत आणि बघूया डिनरमध्ये काय भेटतं आहे. तिथे मेन्यू कार्ड तर आहे, पण तिथे जाऊन आम्ही डिसाईड करू काय घ्यायचं. चला. तर आम्ही सांगितलेला आहे काजू मसाला आणि चपाती. तिथे बाहेर तर त्यांनी बोर्डवर मेन्शन केलं होतं तंदूर, पण आता तंदूर नाही भेटत. तंदूर यांचं बंद आहे.
तंदुरी रोटी असते तरी चालली असते, पण भाकरी पण अवेलेबल नाही आहे इथे. तर आम्ही मागवलेला आहे काजू मसाला आणि चपाती. काजू मसाला बघायचा आहे तुम्हाला. तर ना काजू मसाल्यामध्ये ना आय थिंक पूर्ण काजू एवढे काजू टाकून लावून दिले आहेत. भारी ना. काजूच मस्त आहे, टेस्टी आहे. लिंबू सरबत मागवलेला आहे. कसा आहे लिंबू सरबत? मी पिला, मला आवडला. छान आहे. तर इथे जे शेफ आहेत ज्यांनी जेवण बनवलं ते बेंगॉली आहेत आणि ते समोर बसले. आपने खाना बहुत अच्छा बनाया था, थँक्यू. खरंच छान होतं जेवण आणि आम्ही स्पायसी बनवायला सांगितली होती भाजी. किती वाजलेत? तर आता 9:30 वाजलेले आहेत आणि आम्ही रिसॉर्टच्या बाहेर, इथे समोर बीच आहे आणि इथे आलेलो आहे. ना उजवीकडे ना डावीकडे एक सुद्धा गाडी नाही आहे रस्त्यावर आणि समोर बीच सुद्धा दिसत नाही आहे. एवढा काळोख कसा काय आहे? बीच पण नाही दिसत आहे, नुसता आवाज येतोय, समुद्राचा आवाज येतोय. समुद्राच्या लाटांचा तो आवाज ऐकायला येतोय का तुम्हाला? चला बाबा घरी जाऊया आता, सॉरी रिसॉर्ट वरती जाऊया. आणि मस्त असा चंद्र दिसत आहे आकाशात. तर आत्ताच आम्ही जेवण आलेलो आहे. जेवण खूप छान होतं. नीलम थोडीशी बाहेर बसली, झुल्यावरती रिलॅक्स होत आहे. आणि अशा तऱ्हेने आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो आहे. भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. How it's supposed to feel.